पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। भारतीय जनता पक्षानं 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिलेला आहे। मित्र पक्षाची एकला चलोरेसाठी सुरू असलेली तयारी पाहता शिंदे सेनेनं ही कंबर कसली आहे। मिशन 2029 साठी शिंदे सेनेनं जम्बो टीम जाहीर केली आहे। त्यात श्रीकांत शिंदे यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेनेनं आतापासूनच कंबर कसली आहे। शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं पक्षानं राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे। यात मुंबईत 6 लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे। भिवंडी व कल्याण लोकसभेच्या संपर्क प्रमुखपदी खासदार नरेश मस्केंची निवड करण्यात आली आहे। शिवसेनेकडून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघासाठी संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे। यात मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई या मुंबईतील सर्व 6 लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे। खासदार डॉ. शिंदेंसोबत मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर मुंबईच्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असेल। तसेच ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख पद देखील खासदार डॉ. शिंदेंकडे सोपवण्यात आलंय, असं पक्षानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। महाराष्ट्र भाजपला आता कुबड्यांची गरज नाहीये। 2029 मध्ये भाजप स्वबळावर लढेल आणि सत्तेचं सोपान गाठल, अशी घोषणा मुख्य गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहांनी केली होती। यामुळं पुढील निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार ही बाब स्पष्ट आहे। भाजपचा एकला चलोरेचा पवित्रा लक्षात घेता शिंदे सेनेनंही आतापासूनच लोकसभेची तयारी सुरू केली आहे।